नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिनेश कुमार त्रिपाठी। एप्रिल 2024 मध्ये व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 30 एप्रिल 2024 रोजी पदभार स्वीकारतील। सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार सेवेतून निवृत्त होणार आहेत, तर व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी त्यांची जागा घेतील। ते सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून काम केले होते। तसेच त्यांनी INS विनाशचे नेतृत्व केले आहे। त्यांनी ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणूनही काम केले आहे। नेक्स्ट आहे, टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे आलिया भट्ट। 17 एप्रिल 2024 रोजी टाइम मासिकाने 2024 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे। यामध्ये वित्त, मनोरंजन, तंत्रज्ञान, सक्रियता आणि शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील नेत्यांना यादीत स्थान मिळाले आहे। एकूण यादीमध्ये 4 वर्ग आहेत, ज्यामध्ये नेते, नायक, कलाकार आणि विचारवंत। यामध्ये 8 भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे। साक्षी मलिक, महिला कुस्तीपटू; देव पटेल, भारतीय वंशाचा प्रसिद्ध अभिनेता; आलिया भट्ट, बॉलिवूड अभिनेत्री; अजय बंगा, जागतिक बँकेचे अध्यक्ष; सत्या नडेला, मायक्रोसॉफ्टचे CEO; जिगर शाह, संचालक अमेरिका वित्त विभाग; अस्मा खान यांचं रेस्टॉरंट आहे; प्रियंवदा नटराजन या प्रोफेसर आहेत। खगोलशास्त्र आणि भौतिक या विषयाच्या प्रोफेसर आहेत प्रियंवदा नटराजन। तर या 8 भारतीय व्यक्तींचा टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, IPLच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा। एप्रिल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे। IPL मध्ये 250 सामने खेळणारा MS धोनी पहिला क्रिकेटर ठरला आहे। या यादीत दिनेश कार्तिक 249 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे। रोहितने 250 IPL सामन्यांच्या 245 डावांमध्ये 6508 धावा केल्या आहेत। नेक्स्ट आहे, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर यामध्ये भारताने एकूण 4 पदके जिंकली आहेत। 13व्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2024चे आयोजन तस्कल्टुबो, जॉर्जिया येथे करण्यात आले। या ऑलिम्पियाडचे आयोजन 11 ते 17 एप्रिल 2024 दरम्यान करण्यात आले आहे। भारतीय संघाने गणितीय ऑलिम्पियाड 2024 मध्ये 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळवली आहेत। गुडगावच्या गुंजन अग्रवाल आणि तिरुवनंतपुरमच्या संजना पिलोचाको यांनी रौप्य पदक जिंकले। इसार येथील लॅरिसा आणि पुण्याच्या सई पाटील यांनी मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सौरभ गर्ग। एप्रिल 2024 मध्ये केंद्र सरकारने IAS अधिकारी सौरभ गर्ग यांच्याकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे। ते 1991च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे। नेक्स्ट आहे, स्कायट्रॅक्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा याने जिंकलेला आहे स्कायट्रॅक्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार। जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील पॅसेंजर टर्मिनल एक्स्पो 2024 मध्ये 17 एप्रिल 2024 रोजी झालेल्या समारंभात स्कायट्रॅक्स अवॉर्ड्स 2024 पुरस्काराची घोषणा करण्यात आली। ऑडिट आणि मूल्यमापनाच्या निकालावर हा पुरस्कार जाहीर केला जातो, ज्यामध्ये कर्मचारी सेवेची एकत्रित गुणवत्ता यासह विविध घटकांचे विश्लेषण केले जाते। दोहाच्या हमद आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जिंकला आहे। हमाद विमानतळाने 12 वेळा चॅम्पियन असलेल्या सिंगापूर चांगी विमानतळाला हरवून हा पुरस्कार जिंकला। भारतातील दिल्ली विमानतळ सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत 36व्या स्थानावर आहे। GMR हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला स्कायट्रॅक्सकडून भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी 2024 पुरस्कार मिळाला आहे। स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
95व्या क्रमांकावर आहे. स्कायट्रॅक्स ही जागतिक हवाई वाहतूक रेटिंग संस्था आहे. हे 1989 पासून जगभरातील विमानतळ आणि विमान कंपन्यांचे मूल्यांकन करत आहे. नेक्स्ट आहे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर अबुधाबी या ठिकाणी. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024 अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद 16 ते 18 एप्रिल 2024 या कालावधीत पार पडली. अबुधाबी फ्युचर एनर्जी कंपनीद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक हवामान कृती, नूतनीकरणक्षम ऊर्जा, ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद वाढवणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. शिखर परिषदेच्या सहभागींनी दुबई विद्युत आणि जल प्राधिकरणच्या प्रकल्पाची प्रशंसा केली. तर DEWAचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हा मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील सौर ऊर्जेपासून हायड्रोजन तयार करणारा पहिला प्रकल्प आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात 75 वर्षातील विक्रमी पाऊस झाला आहे? तर याचे उत्तर आहे दुबई. याला संयुक्त अरब अमिराती असे म्हणतात, UAE. तर एप्रिल 2024 मध्ये दुबई येथील अल ऐनच्या खातम अल शकला भागात आजवरचा सर्वात जास्त पाऊस पडला. एका दिवसापेक्षा कमी कालावधीत 2540 पाऊस पडला, म्हणजे हा सुमारे 10 इंच एवढा पाऊस होता. हवामान माहिती वेबसाईट theweatherman.com नुसार येथे 2 वर्षात जेवढा पाऊस पडतो तेवढा हा पाऊस आहे. क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊस या काही देशांमध्ये पूर येण्याचे कारण आहे. तर हा पाऊस आहे हा क्लाउड सीडिंगद्वारे पाडलेला आहे असं सगळ्या तज्ज्ञांचे मत आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच विस्डेनच्या जगातील प्रमुख क्रिकेटपटू म्हणून कोणाचे नाव घेतले गेले आहे? तर पीट कमिन्स आणि नेट सायवर बंट. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नेट सायवर यांना अव्वल क्रिकेटपटू म्हणून विस्डनच्या जगातील प्रमुख क्रिकेटपटू म्हणून स्थान देण्यात आलेले आहे. बघा, पुरुषांमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि महिलांमध्ये इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू नेट सायवर बंट हिचा समावेश करण्यात आलेला आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये 163 धावांच्या शानदार खेळीसाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी कामगिरीसाठी विस्डेन ट्रॉफी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचे अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यू हिला विस्डेन आघाडीची T20 क्रिकेटपटू म्हणून तिच्या अपवादात्मक कामगिरीसाठी निवडण्यात आले आहे. नेक्स्ट आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशनचे प्रक्षेपण कोण करणार आहे? तर इस्रो. भारताची स्पेस एजन्सी सप्टेंबर 2024 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा 3 मोहीम सुरू करणार आहे. प्रोबा 3 मिशन सूर्याचा अभ्यास करणार आहे. प्रोबा 3 मिशन 2 उपग्रहांना एकत्र करून 144 मीटर लांबीचे सोलर कोरोनाग्राफ म्हणून ओळखले जाणारे उपकरण तयार करेल. इस्रोद्वारे संचालित PSLV-XL रॉकेट वापरून प्रोबा 3 मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच जनरल मनोज पांडे यांनी अत्याधुनिक IT लॅबचे उद्घाटन कोठे केले? तर उझबेकिस्तान या ठिकाणी. एप्रिल 2024 मध्ये जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उझबेकिस्तान येथील उझबेक सशस्त्र सेना अकादमीमध्ये अत्याधुनिक IT लॅबचे उद्घाटन करण्यात आले. भारत आणि उझबेकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात आहे. सप्टेंबर 2018 मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेदरम्यान सुरुवातीला IT लॅब स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या C उपक्रमाद्वारे निधी प्राप्त झालेल्या या प्रकल्पाला 2019 मध्ये मंजुरी मिळाल्याने गती मिळाली होती. या प्रकल्पासाठी 8.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. IT प्रयोगशाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 9 खोल्या आहेत, ज्यात 2 व्याख्यान हॉल आणि एक अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रयोगशाळा आहे. नेक्स्ट आहे IMFच्या एप्रिल 2024च्या अंदाजानुसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे? तर याचे उत्तर आहे 6.8%. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज 6.8% वाढवला आहे, जो मागील 6.5% अंदाजापेक्षा जास्त आहे. नेक्स्ट आहे तरुणांना धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी एप्रिल 2024 मध्ये कोणत्या सरकारने ऐतिहासिक धूम्रपान बंदी प्रस्तावित केली आहे? तर ब्रिटन या देशाच्या सरकारने. एप्रिल 2024 मध्ये तरुणांना धूम्रपान करण्यापासून थांबवण्यासाठी ब्रिटिश सरकारने ऐतिहासिक धूम्रपान बंदी प्रस्तावित केली आहे. या विधेयकाचा उद्देश 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे बेकायदेशीर ठरवणे हा आहे. दरवर्षी नो स्मोकिंग डे मार्चच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. 2024 मध्ये हा 13 मार्च रोजी साजरा करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच इंडिया द रोड टू रेनेसान्स अ विजन अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे? तर भीमेश्वर चिल्ला यांनी.
एप्रिल 2024 मध्ये युनायटेड नेशन्सचे माजी अधिकारी भीमेश्वर चिल्ला यांच्या इंडिया द रोड टू रेनेसान्स अ विजन अँड अजेंडा या पुस्तकाचे प्रकाशन हैदराबाद येथील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया कॅम्पसमध्ये करण्यात आले. नेक्स्ट आहे, दरवर्षी लाँगटे सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. लाँगटे सण हा अरुणाचल प्रदेशातील न्यासी जमातीमध्ये साजरा केला जाणारा एक अनोखा आदिवासी सण आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात मोठा वांशिक गट हा न्यासी समुदाय आहे. न्यासी झूम प्रकारची शेती करतात आणि तांदूळ, बाजरी, मका यामाने विविध भाज्या पिकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.